विद्यार्थी मित्रांनो, खूप विद्यार्थ्यांनी कॉल मेसेज करून कमेंट्स करून एकच मागणी केलेली आहे की पोलीस भरती 2025 मध्ये मुंबई शहर पोलीससाठी एकूण किती कट ऑफ लागू शकतो. मागील वर्षीचा 2024चा मैदानी चाचणीचा म्हणजेच ग्राउंडचा कट ऑफ किती लागला होता, त्याच्यानंतर फायनल निवड यादीचा कट ऑफ किती लागला होता, याच्यावरती डिटेल्स मध्ये व्हिडिओ घेऊन येण्याची मागणी होती. तर आजच्या व्हिडिओमध्ये ग्राउंडचा कट ऑफ किती लागला होता प्रत्येक कॅटेगरीचा आणि फायनल कट ऑफ किती लागलेला होता प्रत्येक कॅटेगरीचा, आजच्या व्हिडिओमध्ये मुंबई शहर पोलीसचा संपूर्ण कट ऑफ मी तुम्हाला सांगणार आहे. त्याच्यानंतर उद्याच्या व्हिडिओमध्ये कोणत्या म्हणजे दुपारच्या व्हिडिओमध्ये आजच व्हिडिओ येईल दुपारच्या व्हिडिओमध्ये कोणत्या जिल्ह्याचा ग्राउंडचा कट ऑफ आणि शहरचा कट ऑफ म्हणजे फायनल कट ऑफ बघायचा आहे तुम्हाला सांगायचं आहे. कमेंट बॉक्समध्ये करून त्याच्यावरती लगेच दुपारी आपला व्हिडिओ येऊन जाईल. अशाच प्रकारचे माहितीचे डिटेल्समध्ये व्हिडिओ बघत राहण्यासाठी अजून YBD अकॅडमी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही ऑन करा. विद्यार्थी मित्रांनो, संपूर्ण कट ऑफ बघण्याच्या अगोदर छोटीशी माहिती येते मी तुम्हाला सांगून घेतो. पोलीस भरतीच्या सरावासाठी तयारीसाठी सर्वात बेस्ट पुस्तके स्मार्ट स्टडी नांदेड यांनी लॉन्च केलेली आहेत. पोलीस भरती 272 प्रश्नपत्रिका संच आणि पोलीस भरती 411 प्रश्नपत्रिका संच दोनही पुस्तकांमध्ये इथून मागे झालेल्या सर्व प्रश्नपत्रिका स्पष्टीकरणासहित कव्हर करण्यात आलेल्या आहे. ज्याचा फायदा असा होतो की इथून मागे झालेल्या प्रश्नपत्रिकांमधून 50% ते 60% प्रश्न जसेच्या तसे रिपीट होत असल्यामुळे या जुन्या प्रश्नपत्रिकांचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. दोनही पुस्तके सर्वत्र महाराष्ट्रामध्ये उपलब्ध असल्यामुळे कोणत्याही जवळच्या पुस्तक विक्रेत्याकडून कमी किमतीमध्ये डिस्काउंटमध्ये नक्की पुस्तके तुम्ही खरेदी करा. जर ऑनलाईन घ्यायची असेल तर Amazon, फ्लिपकार्ट किंवा अदर कोणत्याही प्लॅटफॉर्मवरून तुम्ही ऑनलाईन ही पुस्तके खरेदी करू शकतात. आता आपल्या व्हिडिओचा जो मेन मुद्दा आहे त्या मेन मुद्द्याला इथे व्हिडिओला सुरुवात करूया. आता कट ऑफ बघण्याच्या अगोदर सर्व या ठिकाणी तुम्हाला जागा देखील बघणे गरजेचं आहे. आता या ठिकाणी बघू शकता इथे मी कट ऑफ जो ओपन केलेला आहे, नंतर झूम करून दाखवतो. सर्वात पहिल्यांदा 2025 ला मुंबईला किती जागा आहेत? 2025 आता जी भरती चालू आहे 2459 जागा आहेत. आणि 2022-23 ची जी भरती होती त्यावेळेस किती जागा होत्या? आता 2024 ला निकाल लागला, परंतु तेव्हा किती, ती 2022-23 चीच भरती आहे. तेव्हा किती 2572 जागा होत्या. जवळ-जवळ जागांचा जवळ-जवळ 100 ते 120 जागांचा याच्यामध्ये फरक आहे या जागांमध्ये. जवळ-जवळ मेरिट याचं सारखं लागणार आहे. त्याच्यामुळे आता या ठिकाणी कमी जास्त 1-2 मार्क 2 मार्कांनी कमी जास्त मेरिट होऊ शकते. परंतु डिटेल्समध्ये असाच कट ऑफ लागलेला तुम्हाला बघायला भेटेल. हा फक्त अंदाज आहे. परंतु सर्व कॅटेगरी वाईज डिटेल्समध्ये मी कट ऑफ येथे तुम्हाला सांगणार आहे. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्ही. ठीक आहे. आता जर या ठिकाणी कारण कट ऑफचा हा लेंथमध्ये आहे. तुम्हाला जर याच्यामध्ये डाऊट असेल तर व्हिडिओ आडवा करून आणि व्हिडिओची क्लॅरिटी वाढवून तुम्ही व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला समजेल. आता हा फक्त ग्राउंडचा कट ऑफ किती लागला होता बघू शकता. मी तुम्हाला सांगत आहे. जनरल एससीचा पुरुषांचा कट ऑफ लागलेला होता 34. त्याच्यानंतर एसटीच्या पुरुषांचा देखील 34 लागला होता. विजय पुरुष 38, NTB पुरुष 36, एनटीसी या ठिकाणी 38 लागला होता पुरुषांचा. एनटीडीचा पुरुषांचा 38, एसबीसीचा 34, ओबीसीचा 35 पुरुषांचा आहे हा कट ऑफ. त्याच्यानंतर ईडब्ल्यूएसचा 36 लागला होता आणि लागलेला होता ओपनचा 40 कट ऑफ लागला होता मैदानी चाचणीचा. त्याच्यानंतर महिलांच्या महिला एससी कॅटेगरी 26 लागला होता. एसटी कॅटेगरीचा महिलांचा देखील 26 अत्यंत कमी लागला होता. महिलांचा सगळीकडे जवळपास कमी लागला होता. ठीक आहे. त्याच्यानंतर विजय महिला 29, NTB महिला 27, त्याच्यानंतर NTC महिला 29, NTD महिला 28, SBC महिला 25, ओबीसी महिला 25. ओबीसीचा कमी लागला होता. ठीक आहे. इथे बघितला ओबीसी, एसबीसी, NTD यांच्यापेक्षा या ठिकाणी बघू शकता ओबीसीच्या पेक्षा ओबीसी आणि एससी एसटीचा कम्पेअर केलं तर एससी एसटीचा कट ऑफ येथे जास्त लागला होता. ठीक आहे. ईडब्ल्यूएसचा 27 कट ऑफ लागला होता आणि ओपनचा कट ऑफ महिलांचा 35 लागला होता. त्याच्यानंतर खेळाडूचे या ठिकाणी 25 लागला होता. एसटीचा 25, विजयचा 28, त्याच्यानंतर NTB 29, त्याच्यानंतर NTC आहे 30 लागला होता. NTDचा लागलेला होता 30, SBC 26, ओबीसीच्या स्पोर्टचा 25 आणि ईडब्ल्यूएस स्पोर्ट 26 लागला होता. आणि फायनल ओपनचा जो खेळाडूचा कट ऑफ होता स्पोर्टचा तो 36 लागलेला होता. त्याच्यानंतर प्रकल्पग्रस्तचा कट ऑफ इथं बघितला तर 25 लागला होता एससीचा. एसटीचा लागला होता 25, विजयचा लागला होता 31 विजयचा हाय कट ऑफ गेला होता ग्राउंडचा इथं बघितलं तर. त्याच्यानंतर NTBचा 26,
NTCचा देखील 32 हाय कट ऑफ लागला होता. प्रोजेक्ट अफेक्टेड 33 कट ऑफ लागला होता. NTD SBC 26 लागला होता. OBC कमी लागला होता 27. त्याच्यानंतर AWSचा देखील 32 हाय लागला होता आणि 36 ओपनचा लागला होता. प्रोजेक्ट अफेक्टेड म्हणजे प्रकल्पग्रस्त. बाकी इथं तुम्ही या ठिकाणी होमगार्डचा कट ऑफ सर्वात जास्त गेलेला बघायला भेटेल. 34 कट ऑफ लागला होता SC होमगार्डचा. त्याच्यानंतर ST होमगार्ड 34, विजय होमगार्ड 38 खूप कट ऑफ लागला होता ओपनच्या बरोबरीने. त्याच्यानंतर NTBचा लागला होता 37, NTCचा लागलेला होता 38 चांगला हाय लागलेला होता NTCचा. NTD देखील हाय लागलेला आहे 37. त्याच्यानंतर SBC 34, OBC होमगार्ड 36, EWS होमगार्ड आहे 37 आणि ओपन होमगार्ड लागलेला आहे 40. अशा प्रकारे तुम्ही ही संपूर्ण हा तक्त्याचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. हा ग्राउंडचा कट ऑफ होता 2022-23 ची जी भरती होती तिचा कट ऑफ होता हा. ठीक आहे. आणि त्यावेळेस जागा होत्या 2572 आणि आता जागा आहेत 2459. जवळजवळ 100 ते 120 जागांचा याच्यामध्ये फरक आहे. परंतु असाच कट ऑफ लागलेला बघायला भेटेल. 1-2 मार्क्स याच्यामध्ये वाढू शकतात. 100% तुम्ही अशाच यात वाढू शकतात. म्हणजे 1-2 मार्क्स जास्त पकडा आणि त्याच याच्यावरती तुम्ही तयारी करा. आता जो फायनल कट ऑफ लागला होता तो बघा तुम्ही. ठीक आहे, ते तुम्हाला सांगतो. प्रत्येक कॅटेगरी वाईज डिटेल्समध्ये सांगणार आहे. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. पुढच्या व्हिडिओमध्ये कोणत्या जिल्ह्याचा कट ऑफ बघायचा आहे हे देखील तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. आता 2025 मध्ये हा आहे 2024 चा कट ऑफ. ठीक आहे. 2022-23 चा भरती होती, परंतु 2023-24 मध्ये तिची प्रोसेस गेलेली होती. आता या ठिकाणी मोबाईलची क्लॅरिटी वाढून तुम्ही व्हिडिओ बघा, कारण आकडे खूप छोटे दिसत आहे. ठीक आहे. आता बघू शकता 2024 मध्ये किती जागा आहेत, तर जागा आहेत 2459. 2459 आहे 2025 मध्ये मुंबईला जागा. आणि इथं जर बघितलं त्यावेळेस किती होता 2572. 100 ते 120 जागांचा फरक झालेला आहे. तुम्ही नक्की बघून घ्या. आता इथे जर बघितलं तर वॅकन्सी किती होती हे देखील तुम्हाला बघणे गरजेचं आहे. तर येथे SC ला जागा होत्या. आता या वर्षी जागा किती आहेत ते देखील तुम्ही अशा प्रकारे बघून घ्या. SC ला 334, ST 1 मिनिट येथे बघा. आता या जागा मी सांगत आहे 2023-24च्या मागील वर्षीच्या सांगत आहे. तुम्ही या वर्षीच्या अशाच जागा ST ला किती आहे, SC ला किती बघून घ्या. SC ला होत्या 334, ST ला होत्या. ST ला किती होत्या 180. त्याच्यानंतर विजयला 77, NTB ला 64, NTC ला होत्या 90, NTD ला 51 होत्या. त्याच्यानंतर SBC ला 51 होत्या. त्याच्यानंतर OBC ला होत्या 489. त्याच्यानंतर SCBC ला होत्या 257, EWS ला 257 आणि ओपनला होता 722. ठीक आहे. अशा प्रकारे तुम्ही सर्व जागा बघून घ्या. आता जनरल SC चा कट ऑफ फायनल कट ऑफ लागला होता पुरुषांचा 127, पुरुष ST चा लागला होता 124, विजय पुरुषांचा 132, NTB चा जर बघितला 130 लागला होता पुरुषांचा. त्याच्यानंतर NTC पुरुष 132, NTD पुरुष 132, SBC 126 पुरुषांचा. त्याच्यानंतर 130 लागला होता OBC चा कट ऑफ. ठीक आहे. त्याच्यानंतर बघू शकता SEBC चा कट ऑफ 131 लागलेला होता पुरुषांचा आणि पुरुषांचा कट ऑफ लागला होता EWS चा 123 कमी आलेला होता सर्वात कमी. ठीक आहे. आणि ओपनचा 134 फायनल कट ऑफ लागलेला होता. ठीक आहे. त्यानंतर इथं महिलांचा कट ऑफ बघितला SC चा 119 फायनल कट ऑफ लागला होता निवड यादीमध्ये. ST चा देखील 119 लागला होता. विजयचा 125 लागला होता. NTB चा महिलांचा 122 लागला होता. NTC महिला 125 लागलेला होता. त्याच्यानंतर NTD महिला 126, SBC महिला 119, ओबीसी महिलांचा कट ऑफ लागला होता 122. त्याच्यानंतर SEBC महिलांचा कट ऑफ 125 आणि EWS महिलांचा कट ऑफ 115 एवढा लागलेला होता. ठीक आहे. आता पुढील माहिती बघूया. आता सर्व कॅटेगरीचा सर्व या ठिकाणी आरक्षणग्रस्त सांगत बसलो तर व्हिडिओ खूप मोठा होईल. आता इथं तुम्ही प्रकल्पग्रस्तचा कॅटेगरीवरती कॅटेगरी दिलेली आहे आणि हा स्पोर्टचा कट ऑफ इथे तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर प्रोजेक्ट अफेक्टेडचा एवढा सांगून घेतो. SC चा लागला होता 117, ST चा लागला होता 112, विजयचा लागला होता 126. ठीक आहे. त्याच्यानंतर लागलेला होता 123 NTBचा, NTCचा 126, त्याच्यानंतर NTDचा 128, SBCचा लागला होता 122, OBCचा 125, SEBCचा लागला होता 126 आणि EWSचा लागला होता 114. त्याच्यानंतर फायनल या ठिकाणी ओपनचा लागला होता प्रकल्पग्रस्त 129. अशाच प्रकारचे या ठिकाणी खाली तुम्ही बघून घ्या. अनाथचा 2 कट ऑफ लागला होता वेगवेगळा. संस्थाग्रस्त आणि बाह्य संस्था 2 असतात. एक लागला होता 83 आणि एक लागला होता 124. ठीक आहे. याच्यामध्ये बघून घ्या.
होमगार्डचा एससीचा कट ऑफ 121 लागला होता, एसटीचा 119, विजेचा 127, एनटीबीचा 127, त्याच्यानंतर एनटीसी होमगार्ड 129, एनटीडी होमगार्ड 128, एसबीसी होमगार्ड 124, त्याच्यानंतर ओबीसी होमगार्ड 126, त्याच्यानंतर एसईबीसी होमगार्ड 127, ईडब्ल्यूएस होमगार्डचा 121 कट ऑफ आणि ओपनचा होमगार्डचा कट ऑफ 130 लागलेला होता. त्याच्यानंतर पोलीस पाल्याचा कट ऑफ येथे तुम्ही फायनल बघू शकता. वरती कॅटेगरी आणि ही लाईन तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर पार्ट टाइम बघू शकता, हे प्रकल्पग्रस्त वगैरे सॉरी अंशकालीन पदवीधर असतात त्यांचा या ठिकाणी जागा जवळजवळ इथं बघितलं तर ते नाहीतच. जवळजवळ हे या जागा कशाला येणार होतात, ज्या होम अंशकालीन पदवीधर म्हणजे या ठिकाणी पार्ट टाइम ज्या जागा म्हणून असतात ना, त्या ठिकाणी अंशकालीन पदवीधर यांच्या असतात. त्या फक्त ओपनला जागा, ओपनचा कट ऑफ होता येथे 98 कट ऑफ येथे लागला होता. बाकी सर्व जागा या सर्वसाधारण पुरुषांना ऍड होत असतात. या जागा बघून फॉर्म भरायचा आहे. ठीक आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई शहर पोलीस ग्राउंडचा कट ऑफ, त्याच्यानंतर फायनल कट ऑफ, जागा किती होत्या 2023-24 मध्ये आणि पण आता या ठिकाणी किती आहेत ही संपूर्ण माहिती बघितलेली आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये कोणत्या जिल्ह्याची अशा प्रकारे माहिती बघायची ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच प्रकारच्या माहितीसाठी अजून सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही ऑन करा. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.